सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये बराच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। पहलगाममधील हल्ल्यामधील संशयित दहशतवादी पहिल्यांदा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये संशयित दहशतवादी कैद झालेले आहेत। मावळचे पर्यटक श्रीजित रमेश यांनी NIAला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। हे दृश्य आपण बघतोय। पहलगाममधील हल्ल्यामधील संशयित दहशतवादी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये संशयित दहशतवादी कैद झालेले आहेत। मावळचे पर्यटक श्रीजित रमेश यांनी NIAला या संदर्भातली माहिती दिली आहे। पहलगाममध्ये ते फिरायला गेलेले असताना एक व्हिडिओ काढत असताना त्यांच्या मुलीचा हा व्हिडिओ काढत असताना मागून जाणारे दोन व्यक्ती हे दहशतवादी असल्याचा संशय आहे आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील NIAला सुपूर्द करण्यात आलेला। या सगळ्यानंतर चौकशीला सुरुवात झालेली आहे। वहाँ जाने के बाद जो है मेरा जो छोटी बच्ची है 6 इयर्स ओल्ड, वो बच्ची का हम लोग ने ऐसी ही एक वीडियो जो है रील्स के लिए हम लोग शूट कर रहे थे। और शूट करने के बाद जो है हम लोग वापस गुलमर्ग और श्रीनगर वगैरह घूमने के बाद जो है हम लोग पुणे आ गए। पुणे आने के बाद जो है हमने जब सुना कि जो 22 तारीख को जो अटैक हो गया, उसके बाद जो सिक्योरिटी फोर्सेस थे उन्होंने जो है कुछ 4 टेररिस्ट का जो वीडियो है वो जो है टीवी में मीडिया में छोड़ने के बाद उसमें से 2 जो टेररिस्ट थे उनके फेसेस हमको एकदम ऐसा लगा कि हमने इनको कहीं ना कहीं देखा है। ये देखने के बाद मेरी वाइफ से मैंने जब बात किया, उसने भी बोला कि हाँ, ये 2 जन को हमने कहीं ना कहीं देखा है। तो हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे, जितने फोटोज थे पहलगांव के, बेताब वैली के, पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है, जैसा मैंने कहा, मेरे बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया, उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है। अब उसके जितने फोटोज, उसके जो उनके बॉडी लैंग्वेज थे जो थे, वो सारे देखने के बाद हमको 100% लगता है कि ये वही टेररिस्ट थे जो कि 18 तारीख को बेताब वैली में जो है उन लोग जो भी उनके अंजाम देने के लिए या वहाँ का जो एनवायरनमेंट स्टडी करने के लिए वहाँ पे थे। तर आपण हे दृश्य बघतोय। पहलगाममधील संशयित दहशतवादी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। दहशतवाद्यांचे हे फोटो आपण बघतोय। संशयित दहशतवादी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। एका लहान मुलीचा हा व्हिडिओ रील शूट करत असतानाच मागून जाणारे हे 2 दहशतवादी आहेत जे या व्हिडिओमध्ये कैद झालेले आहेत। या सगळ्या संदर्भातली माहिती NIAला देण्यात आल्याची माहिती कळते। महाराष्ट्रातल्या एका पर्यटकानं हा व्हिडिओ काढलेला होता आणि तो व्हिडिओ आता NIAला सुपूर्द करण्यात आलेला आहे। या सगळ्यामुळेच तपासाला अधिक वेग येऊ शकतो। या संदर्भातली अधिक माहिती मिळवणं आता शक्य होणार आहे। हल्ल्याच्या काही दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे बऱ्याच काळापासून या दहशतवाद्यांकडून या परिसरामध्ये रेकी केली जात असल्याची माहिती आता समोर येते। पहलगाममधील हे संशयित दहशतवादी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत आणि पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या पर्यटकानं या संदर्भातला व्हिडिओ शूट केलेला होता आणि त्यानंतरच या दोघांना कुठेतरी पाहिल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी व्हिडिओ जेव्हा पाहिले तेव्हा त्यांना या सगळ्या संदर्भातली कल्पना आली। हे 2 दहशतवादी तेच असू शकतात अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ अंदाज आल्यानंतर NIAला या संदर्भातला व्हिडिओ दिला आणि हे दहशतवादी तेच असावेत असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात तपासाला अधिक वेग येऊ शकतो। पहलगाममधील हल्ल्याचे दहशतवाद्यांचे आधी फोटो व्हायरल करण्यात आलेले होते आणि त्यानंतर संबंधित व्यक्तींना कुठेतरी पाहिलंय असा अंदाज आल्यानंतर महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी आपल्याकडचे असलेले व्हिडिओ काही दिवसांपूर्वी घेतलेले हे व्हिडिओ त्यांनी पाहिले आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये त्यांना हे 2 दहशतवादी सापडलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी या संदर्भातली एक माहिती NIAला दिली आणि NIAकडेच या संदर्भातला व्हिडिओ देखील दिलेला आहे। त्यामुळे या परिसरामध्ये दहशतवाद्यांकडून याआधीच रेकी केली जात होती की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि